पूर्वे साध्याः सन्धिदेवा यथाशक्ति न्यासाखेन रमणा पापरराः विष्णुप्रियता नमः पुनरहस्ते जलमादाय पुनः तत्मणिः शुभपुण्यतिथौ गोत्रनामोच्चारः आपापलं गोत्राणि स्वतःचं नाव म्हणायचं आहे. यजमानः अहम मम जन्म प्रभृति अद्य यावत ज्ञाता ज्ञातो कामाकामो सत्कृत असत्कृत कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक स्पृष्टास्पृष्ट भुक्ता भुक्त पीता पीतो सकल पातक अतिपातक लघु गुरु सूक्ष्म पातक संकरीकरण मलिनीकरण अपात्रीकरण जातिभ्रंश करण प्रकीर्णक पातकानां मध्ये संभावितानां महापातक व्यतिरिक्तानां सकल पापानां निरसनार्थम दिनद्वय साध्य सहग्रहमख दत्तयाग अंगभूतम यथाशक्ति दिनद्वय साध्य दत्तस्वामी महाराजानां यागाख्ये यथाशक्ति प्रायश्चित्त अहम करिष्ये. चला सगळ्यांनी ताड बसायचे डोळे मिटायचे. आपल्याला 108 ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो भगवते वासुदेवाय
वासुदेवाय ॐ नमो भगवते 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 वासुदेवाय ॐ
वासुदेवाय ओम नमो भगवते 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 वासुदेवाय ओम
वासुदेवाय ॐ नमो भगवते 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 वासुदेवाय। पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. हॅलो 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 हॅलो
चला आपल्या समोर गुरुजींनी जे पंचगव्य दिलेलं आहे ते उजव्या हातावरती घ्यायचे दोघांनी पती पत्नीने. हे पंचगव्य हातात घ्या. उजव्या हातामध्ये अर्धा अर्धा पळी पळीने घ्या चमच्याने. हो दोघांनी थोडं थोडं घ्या. हॅलो हॅलो. घेतलं का? सगळ्यांनी म्हणायचं आहे यत्वगस्ती यत्वगस्ती गतम पापम देहे तिष्ठति मामके प्राशनात् पंचो गव्यस्य दहतु अग्नि इव इंधनम. ओम म्हणून तुम्ही सगळ्या पुरुषांनी ओम म्हणायचं, सगळ्या स्त्रियांनी ह्रीम म्हणायचंय. ओम आणि ह्रीम म्हणून प्यायचंय, ते प्राशन करायचंय. ओम ह्रीम इति प्रास्यो. 3 वेळा आचमन करा, पाणी प्यायचं आणि चौथ्यांदा पुन्हा तांबडा पाणी सोडायचं. आता पाणी प्यायचं 3 वेळा. ओम केशवाय स्वाहा. ओम नारायणाय स्वाहा. ओम माधवाय स्वाहा. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. चला आता ते उजव्या हातावरती घ्या. द्रोण जो आहे तो डाव्या हातावरती घ्यायचा आहे. उजव्या हातावरती ते ओतायचे सगळं. हाताला हात सोडायचा आहे आणि आपल्या शिखेपासून तर पायापर्यंत प्रत्येक अवयवाला तो हात लावायचा आहे. चला फक्त पुरुषांनी करायचंय. हो हाताला हात सोडा. अच्छा उजव्या हातामध्ये ते पंचगव्य घ्या. दोन्ही हात हाताला हात सोडून घ्या आणि आपल्या मुखापासून तर पायापर्यंत प्रत्येक अवयवाला त्या पंचगव्याचा स्पर्श करायचा आहे. ओम यत्वगस्ते गतम पापम देहे तिष्ठति मामके प्राशनात् पंचगव्यस्य दहत्यग्निरिव इंधनानस्तु केतनये मान आयुखे मानो भूमानो श्वे खुरी वीरार्द्रभामिनो बधिरे हविमन्तः सर्वा हवामहे. जलमादाय हातात पाणी घ्यायचंय. यथाशक्ती आचार्याय दक्षिणारूपेण गोप्रदानं करिष्ये. खाली पाणी सोडून द्या. तेन श्रीकरमाधीश प्रियदाय नमो विष्णवे नमो. हात जोडून विष्णूचं स्मरण करून 7 वेळा नमस्कार करा. ओम अच्युताय नमः. ओम पुंडरीकाक्षाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम नीलकंठाय नमः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. स्मरणात् तत्सर्वं परिपूर्णतु परमेश्वरार्पणमस्तु. आता सगळ्यांनी उठायचंय, स्नानाला जायचंय. ते 16 आणलेले द्यायचे ना. हॅलो 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 हॅलो. श्री गुरु हॅलो हॅलो. श्री गुरुभ्यो नमः. आवाज येतो माझा? श्री गुरु. हॅलो हॅलो. श्री गुरुभ्यो नमः. येतो आवाज माझा? संकल्पाचं स्वरूप तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं का?
विनायक साठे आणि संदीप जाधव. हां. ते किट घ्या. बूट काढा तुम्ही. आता आपलं हॅलो 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 माइक चेक चेक हॅलो हॅलो उजव्या हाताने घ्यायची सवय ठेवा. वासू थोडा आवाज वाढवता येईल का? तुम्ही ते किट घेऊ नका, दुसरे देतो. हॅलो 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 आता आपलं हेमाद्री संकल्पाचा पहिला सत्र पूर्ण झाला आहे. आता आपल्याला प्रत्येकाला किट मी जे व्हॉइस कॉलवर किंवा ग्रुपला सांगितलं होतं की आजपासून आपल्याला 14 आणि 15 तारखेला जास्तीत जास्त कॉस्मेटिक जे केमिकलचे जे घटक आहेत त्या घटकांचा स्पर्श किंवा त्या गोष्टी टाळायच्या आहेत. कारण अनेक मानवी किंवा जनावरांचे रक्त मांस वेगवेगळे घटक असतात. आपण प्रत्येकात आपण शोध नाही लावू शकत. पण हे दत्त कार्य करताना आपल्याकडे पवित्रता किंवा अपवित्रता किंवा कोणतीही अशुद्धता येऊ नये त्यामुळे आपण विशेष काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये क्रम त्यामध्ये जे पिवळे दिलेली वनस्पती आहे ते एक आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी म्हणजे कुठलेही यंत्र तंत्र आदी बाधा दृष्टीदोष किंवा अनिष्ट काय दोष असेल तर ते 2 दिवस दिले. आज आणि उद्या सकाळी स्नानाला लावायचं आहे. साबण दिला आहे, त्यामध्ये कोलगेट पण दिला आहे. साबण आणि इतर जे घटक आहेत आजच्या आणि उद्यापुरतं स्नानापुरतं ते वापरायचं आहे. इतर तुमचं कोणतेही कॉस्मेटिक आणण्याचं ते वापर करायचं नाही. त्यानंतर आपल्याला प्रमुख यजमानांना एक वस्त्र दिलं जाईल. ते वस्त्र आता रूमवर आंघोळ करून तिथंच परिधान करायचंय. जर शक्य झालं नाही तर आपण इथे यायचंय. मी आपलं वस्त्र वैदिक पद्धतीने धारण करायचं करेन. त्यानंतर आपलं प्रायश्चित्त तीळ होम राहणार आहे की आता आपण हेमाद्री संकल्प करून स्नानाचा संकल्प केलं. पहिलं स्नान तुमचं सकाळचं झालेलं आहे. आता हेमाद्री अंतर्गत म्हणजे आता आपला नाश्ता झालं, चहा झालं, आता आपण यज्ञ कार्याकडे जातोय तर त्याचा संकल्प होणार आहे. तर ते संकल्प स्नान आपल्या हॉटेलवरतीच करायचंय. तुम्हाला प्रत्येकाला गोमूत्र दिलं जाईल आता बरोबर. तर ते गोमूत्र प्रत्येकाने आपापल्या पाण्यात घेऊन गोमूत्र स्नान आणि भीमसेनी कापूरची चेपी दिले ते कंटिन्यू अर्धा तासाला कापराचं विवरण करायचंय की जेणेकरून आपल्याला तमोगुणाचं प्रमाण जास्त होऊ नये. कारण आता आपल्याला दुपारी 1:26 मिनिटापर्यंत तमोगुणाचा प्रभाव जास्त राहणार आहे. आपलं मन, आपली बुद्धी, आपली वाणी सतत विचार डोक्यात नकारात्मक येणार आहेत. त्यासाठी श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त जे कायिक माईक वाचा जे आपल्या चांगल्या बऱ्या वाईट गोष्टी जे कर्म केलं असतं ती अभद्र बुद्धी आपल्याला सतत निगेटिव्हकडे घेऊन जात असतं. तर आपण हे स्नान झाल्यानंतर तत्क्षणी श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री कालिका देवे नमः, श्री काळेश्वरी देवे नमः, श्री दुर्गा देवे नमः, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो भगवते वासुदेवाय हे जप आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आजचं पहिल्या दिवसाचं सत्र दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत राहणार आहे. तर 2:30च्या नंतर पुन्हा महाप्रसाद होईल. महाप्रसादानंतर पुन्हा 1 तासाची विश्रांती आहे. कृपया करून आपल्या हॉटेलवर गेल्यानंतर मोबाईल, इतर गप्पे, नम्रपूर्वक विनंती आहे कोणी इतर चर्चेमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. 45 मिनिटाची मधली ब्रेक राहणार आहे. 2:30 ते 3:30 पर्यंत सक्तीची विश्रांती आहे. कारण आपल्याला पुन्हा संध्याकाळी 4:45 वाजता प्रज्ञापुरी रत्न पुरस्कार आहेत. सद्गुरु ते किंवा वेगवेगळे आपले सर्व आध्यात्मिक मग आपले बांगर महाराज आहेत असे विषय वेगवेगळे आध्यात्माच्या दृष्टिकोनातून आपलं आध्यात्मिक चिंतन होणार आहे. आता जर तुम्ही दुपारी 45 मिनिटं जर विश्रांती केलेला नाही तर त्याचा कंटाळा 5:30-6 नंतर येईल. तर आपल्याला रात्रीच्या 10 वाजेपर्यंत हे सर्व दैविक ताकद हे टिकून ठेवायचं आहे. तर कृपया सर्वांना नम्र विनंती की दुपारचं 45 मिनिटं सक्ती विश्रांती आहे.
थोडं झोपा म्हणजे संध्याकाळी आपल्याला थकवा येणार नाही. म्हणजे 45 मिनिटं असं नाही इथून तुम्ही 4 ला गेलं तिथून 45 मिनिटं नाही, 2.5 ते 3.5 3.5 ते जास्तीत जास्त 4.5 पर्यंतची विश्रांती आहे. पुन्हा 4:45 वाजता आपल्याला प्रत्येकाला ह्या ठिकाणी येणं बंधनकारक आहे. तर आता आपल्याला स्नानाला जायचंय, स्नान उरकून यायचंय, मग पुढची माहिती दिली जाईल. आणि त्यामध्ये हे दिलेलं ना आपल्या हे यज्ञाचं आहे, सवळ नसतं तयार घालायचं प्रत्येकाला. सवळ होईल, तुम्हाला हॉटेलवर नेसता येणार, परिधान करता येणार नाही. तुम्ही आहे तसे कपडे घालून या. एक शास्त्र काय, हेमाद्री संकल्प करायच्या अगोदरचं वस्त्र पुन्हा परिधान करून संकल्पाला पुढच्या संकल्पाला बसायचं नसते. म्हणून ज्यांना शक्य ते सवळ, कसे कालचे कपडे आहेत, आता स्नान झाल्यानंतर कपडे चेंज करणं गरजेचं आहे. तेच पुनर्वस्त्र घेऊन येऊ नका. हे लक्षात घ्या काळजी सर्वांनी. मग वस्त्र इथेच ठेवायचं, तुम्हाला इथं आल्यानंतर धारण कर. बाकी महिला भारतीय पोशाख साडी चेंज करायची, तेच कंटिन्यू नाही करायचं, दुसरी साडी घालायची. बाकीची सूचना तुम्हाला आल्यानंतर दिसेल. कन्नड कुणाला सांगायचं लक्ष देईल कन्नडमध्ये, ಎಲ್ಲರೂ ತಿಳಿದ್ರೆ ಕನ್ನಡದಾಗ ಕನ್ನಡದಾಗ ಅದನ್ನ ಕಿಟ್ ಕೊಟ್ಟಿದಲ್ಲ ಅದು ತೆಗೆರಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಇದ್ದ. ಇದು ಯಾರು ಕಿಟ್ ಇದಾವ, ಇದು ಇವತ್ತು ಯಾವ ಸೋಪ್ ಹಚ್ಚೋದಿಲ್ಲ, ಯಾವ ಕೆಮಿಕಲ್ಸ್ ಇರ್ತಾವಲ್ಲ ಗಟ್ಟ ನಮ್ಮ ಬಾಡಿದಾಗ ಇದು ಆಗಬಾರ್ದು. ಇದು ಸ್ನಾನ ಮಾಡಕ್ಕೆ ಇದು ಮಾರಿಗೆ ಹಚ್ಚತೈತಿ, ಇವತ್ತಿನ ನಾಳೆ 2 ದಿನ ಕೊಟ್ಟೈತಿ. ಇದು ಕೋಲ್ಗೇಟ್ ಕೊಟ್ಟೈತಿ, ಅದರಲ್ಲಿ ಸಾಬೂನು ಕೊಟ್ಟೈತಲ್ಲ ಸೋಪ್, ಇದು ಆರ್ಗಾನಿಕ್ಸ್ ಹಚ್ಚೋದು ಇವತ್ತು ನಾಳೆ, ಬೇರೆ ಯಾವ ಕೆಮಿಕಲ್ ಗಟ್ಟ ಹಚ್ಚೋದಿಲ್ಲ. ಇದು ಎಣ್ಣೆ ಸಾಯಂಕಾಲ ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಯಾರಿಗೆ ಸ್ನಾನ ಬಂದು ಯಾರಿಗೆ ಎಣ್ಣೆ ಹಚ್ಚೋದು ಇದು ಹಚ್ಚೈತಿ. ಇದು ಸೋಪ್ ಹಚ್ಚ ಬೇರೆ ಇದಕ್ಕೆ ಯಾವ ಸೋಪ್ ಹಚ್ಚೋದಿಲ್ಲ. ಸ್ನಾನ ಮಡಿ ಅಲ್ಲಿ ಉಟ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಮಡಿ ತೋರಿ ಮಡಿ ಉಟ್ಕೊಂಡು ಪರಿಧಾನ ಮಾಡೋದು. ಈಗ ಸ್ನಾನ ಆಗಾನ ಈ ವಸ್ತ್ರ ಪುನರ್ ಪರಿಧಾನ ಮಾಡಲು ಬರೋದಿಲ್ಲ. ವಸ್ತ್ರ ಫ್ರೆಶ್ ವಸ್ತ್ರ ಹಾಕೋದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮಡಿ ಹಾಕೋರಿ. ಇದೇ ವಸ್ತ್ರ ನೋಡೋದಿಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಸಂಕಲ್ಪ. कृपया आपण सर्वांना नम्रपूर्वक विनंती आहे, आपण सर्वजण विचार करा की प्रत्येकाने कार्ड दिलं आहे, त्या कार्डच्या पाठीमागे पहाटे 5:30 ते 6:30 हे श्रमसेवेचं वेळ ठेवलं होतं. 5:30 ते 6:30 काही नाही, याला उशीर झाल्यामुळे वेळ देऊ शकले नाही. 6:30 नंतर 6:30 नंतर मी अर्धा तासाचा ब्रेक ठेवलं होतं. 7 ते 7:30 किंवा 8 पर्यंत म्हणजे 7 मधला जो आहे तो स्नान करून येण्यासाठी दिलं होतं. म्हणजे 6:30 नंतर 7:30 एक तासाची वेळ सुट्टी दिली होती मी. 7:30 पासून ते 8:30 पर्यंत आताचा जो संकल्प आहे तो 7:30 ते 8:30 च्या वेळेत पाळला होता मुहूर्ताप्रमाणे. पण मुहूर्त टळलं तरी आपल्याला करता येतं, असं काही की पर्याय आहे त्याला. 8:30 नंतर 9:30 ते 8:30 ते 9:30 हा एक तासाचा नाश्त्यासाठी दिलं होतं. मग 10 नंतर आपल्याला पुढचं दत्त महामाला मंत्राचा संकल्प, पुढचं कार्य, आपली गाडी 2 तास लेट चालली, नियोजित वेळेपेक्षा 2 तास लेट झाली, पण काल मर्यादा आपल्याला दुपारी 2 पर्यंत संपून पुढच्या कार्यक्रमावर परिणाम होण्याची काळजी घ्यायची आहे. कृपया नम्रपूर्वक विनंती आहे, तुम्ही वसुदैव कुटुंबकम या आपल्या घरातले आहात, वेळेचं तंतोतंत पालन करा, एकमेकाला सहकार्य करा. बाहेर रिक्षा आहेत, स्वतःच्या गाडीमध्ये आणून नेण्यात वेळ जाऊ नये. 1 तासात 45 मिनिटात तुम्हाला आंघोळ करून या ठिकाणी यायचं आहे. कृपया प्रमुख यजमान जे पुरुष मंडळी आहेत, संग्राम दादा आणि अतुल दादा दोघंही या.